आपला आवाज कोकण 24 तास। बोट बांधणी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार असल्याने आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं मत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे। नमस्कार। आज आमच्या सिंधुदुर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस। मंत्रालयामध्ये एक सामंजस्य करार आम्ही केला। जोया मरीन कंपनी आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, बंदर मंत्रालय, महाराष्ट्र सरकार ह्यांच्यामध्ये हा सामंजस्य करार झालेला आहे। 150 कोटीचा हा सामंजस्य करार आहे आणि ह्या करारामध्ये जे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जे मुंबई वॉटर मेट्रो जो हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यासाठी लागणाऱ्या ज्या बोटी आहेत 50 आणि 100 पॅसेंजरच्या, त्या ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत बनवायला सुरुवात होणार आहे। जवळपास 100 बोटीचा पहिला त्यांना टप्पा दिला गेलेला आहे आणि तळवणे गाव सावंतवाडीमध्ये त्यांनी हा कारखाना उभा करण्याचं ठरवलेलं आहे। या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये आता रोजगार निर्मिती होणार आहे। मी वारंवार रिव्हर्स मायग्रेशनच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना सांगतो, म्हणजे ज्या तरुणी अन्य जिल्ह्यात, अन्य तालुक्यात, अन्य राज्यात, अन्य देशात गेलेले आहेत नोकरी धंद्यासाठी, त्यांना परत आमच्या कोकणामध्ये आणणं, परत आमच्या सिंधुदुर्गामध्ये आणणं हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला दिलेला शब्द आहे। आणि त्याच मार्गावर चालत असताना आज पहिला कारखाना ज्याच्यामध्ये बोट बनवण्याच्या दृष्टिकोनातून हा कारखाना उभा राहणार आहे। विविध पद्धतीच्या नोकऱ्या इथे उपलब्ध होणार आहे, विविध संधी इथे उपलब्ध होणार आहेत। ह्या कारखाना बोटक्राफ्ट, येल्लो फ्लीट अशा ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा कारखाना आपल्या सिंधुदुर्गामध्ये आणतायत। त्या कारखान्यामधून तयार होणारे बोटी उद्या मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्प आणि महाराष्ट्राच्या समुद्र क्षेत्रामध्ये वापरल्या जाणार आहेत। जहाज बांधणी, बंदर विकास, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित आणखी अनेक पर्यावरण पूरक प्रकल्प सिंधुदुर्गात आणण्याचे नियोजन असून पुढील 5 वर्षात रोजगार निर्मितीला चालना देणारे महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत। या सर्व प्रकल्पाचा थेट सकारात्मक परिणाम सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेवर होईल असा विश्वास मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बोट बांधणी प्रकल्पाला मंत्रालयात अधिकृत सुरुवात झाली असून जोया मरीन कंपनी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि महाराष्ट्र शासनाच्या बंदर विभागाकडे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। या कराराअंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे अत्याधुनिक बोट बांधणी कारखाना उभारण्यात येणार असून या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। म्हणून जे तरुणी हा माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आवर्जून ह्या क्षेत्रामध्ये लागणारा जो कौशल्य विकास आहे, जो स्किल आहे, त्याहीसाठी आता प्रयत्न सुरू करावेत। आपल्या सिंधुदुर्गामध्ये आपल्या तरुणांना 2 हाताला काम देणं, पर्यावरणपूरक प्रकल्प आणणं, जो शब्द मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून दिलेला होता, तो त्याच मार्गावर चालण्याच्या दृष्टिकोनातून हा माझा पहिला पाऊल आहे। अजून असंख्य प्रकल्प जहाज बांधणी क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर बंदर क्षेत्रामध्ये, मत्स्य क्षेत्रामध्ये, अन्य पर्यटन क्षेत्रामध्ये आपल्या सिंधुदुर्गामध्ये येऊ पाहत आहेत। ही 5 वर्ष आपण रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याचा थेट परिणाम आमच्या सिंधुदुर्गाच्या अर्थकारणावर होणार आहे। चला मग परत एकदा आज रोजगाराची एक मोठी संधी सिंधुदुर्गामध्ये आलेली आहे। आपण सज्ज होऊया। हा कारखाना लवकर सुरू होणार आहे। तरुणींनी ह्याबद्दल जेवढी जास्त माहिती पाहिजे असेल, शिकायला संधी भेटत असेल ती आपण घ्यावी आणि इकडे उपलब्ध असणाऱ्या सगळ्या नोकऱ्या, या बाबतीमध्ये असलेली सगळी ट्रेनिंग आम्ही आपल्यासाठीच आहेत आणि आपल्याला देण्यासाठी तयार आहोत।
एवढं ह्या निमित्ताने आपल्याला विश्वास देतो. परत एकदा आमच्या सिंधुदुर्ग वासियांचं अभिनंदन करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 50 ते 100 प्रवासी समतेच्या बोटीची निर्मिती या कारखान्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 100 बोटी तयार करण्याचे काम या प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात येणार असून बोट क्राफ्ट, येलो फीट आणि अन्य भागीदार कंपन्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प सिंधुदुर्गात साकारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे विविध प्रकारच्या तांत्रिक आणि कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. रोजगारासाठी इतर जिल्हे, राज्य किंवा परदेशात गेलेल्या सिंधुदुर्गातील युवक युवतींना पुन्हा आपल्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे पहिले मोठे पाऊल उचलले असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. बोट बांधणी उद्योगासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यासाठी युवकांनी आतापासूनच तयारी सुरू करावी असे आवाहन करत शासनामार्फत आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.